नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की नंदिनी ही जीवाला म्हणत असते, जीवा तुम्ही माझ्यासाठी जी काही हिंमत दाखवली आहे त्याबद्दल मी आभारी आहेच, पण जीवा थोडी पद्धत चुकलीस. अन्याय करणाऱ्याला शिक्षा मिळालीच पाहिजे, पण आपण कायदा हातात नाही घेतला पाहिजे, कारण की कायद्याच्याच मार्गाने त्याला शिक्षा झाली पाहिजे. मग जर कायदा हातात घेतला तर आपल्यात आणि त्या गुन्हेगारात काय फरक राहिला असं ती जीवाला सांगत असते. आणि आता हे सगळं म्हणणं घरच्यांना पटलेलं असतं की नंदिनी बोलते ते खरं आहे की कायदा आपण हातात नाही घेतला पाहिजे. त्यामुळे जीवाला पण कुठेतरी हे सगळं पटत असतं. नंदिनीच्या ओळखीमुळं जीवाची आत्ता जी काय अटक होणारी असते त्यामुळं थांबलेली असते, कारण की नंदिनीने ओपन स्टेटमेंट दिलेलं असतं की त्यांनी माझ्यावर जीवघेणी हल्ला केल्यामुळे यांनी त्याला मारहाण केली आहे. त्यामुळे जीवाची अटक होणारी असते ती थांबलेली असते. आणि आता नंदिनीला खूपच अभिमान वाटत असतो जीवाचा, कारण की जीवानी सगळ्यांमध्ये नंदिनी माझी बायको आहे असं सगळ्यांमध्ये मोठ्या आवाजात स्पष्टपणे सांगितलेलं असतं. त्यामुळे नंदिनीला आता वाटत असतं की जीवाने मला बायको म्हणून ॲक्सेप्ट केलेलं आहे. आणि नंदिनी तिच्या मनातलं ती बोलून दाखवते, आज जे काही तुम्ही बाहेर माझ्यासाठी जे काही बोललात ते ऐकून मला खूप भारी वाटलं आहे. आज मला एक गोष्ट कळली की तुम्हाला आपलं लग्न ओझं नाही वाटत, तर तुम्हाला पण हे लग्न टिकवायचं आहे असं सगळं ती जीवाला बोलत असते. आता जीवाच्या मनातलं खरी गोष्ट नंदिनीला कळत नसते. नंदिनीचा खूपच मोठा गैरसमज झालेला असतो की जीवाला हे लग्न मान्य आहे. त्यामुळे आता जीवापुढे काय करणार हे पाहणं आपल्यासाठी खूपच मोठं असेल. तसंच आता इकडे काव्या खूपच अपसेट झालेली असते. काव्या म्हणत असते, आजकाल जीवा सगळ्यांमध्ये नंदिनी माझी बायको आहे असं सगळ्यांना मोठ्या आवाजात स्पष्टपणे सांगत आहे. त्याने हे लग्न ॲक्सेप्ट करण्याआधीच मला आमच्या दोघांचं नातं सगळ्यांना सांगितलं पाहिजे. आता काव्या जीवाच्या बड्डे दिवशी तिचं आणि जीवाचं नातं हे सगळ्यांना सांगणार आहे. आता काय करेल काव्या हे पाहण्यासाठी विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.